श्री स्वामी समर्थ. वैशाली रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण बनवतो अख्ख्या मुगाची भाजून भाजी बनवतो आहे. घरामध्ये काही भाजीला नसेल ना तर पटकन हे मूग घ्यायचे, तव्यामध्ये भाजायचे आणि कुकरला लावायचे. खूप छान भाजी होते. अशा प्रकारे माझे मूग भाजून झाले. आता हे आपण कुकरमध्ये ओतून घेऊया. याच्यामध्ये मी 2 टोमॅटो ॲड करते. तुम्हाला हवे असेल तर 2 चवीसाठी मिरची पण टाकू शकता. मिरचीची भाजी पण छान लागते, पण मी तर चटणी घालणार आहे म्हणून शिजवताना फक्त टोमॅटो टाकते आणि ग्लासभर पाणी घालते आणि 3 शिट्ट्या काढून घेते. कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेते. आपले मूग शिजलेले आहे. कढई ठेवले, तेल ओतून त्याच्यामध्ये आपण लसूण, कढीपत्ता आणि जिरं फोडणीला घालतोय. हळद, कोथिंबीर पण फोडणीलाच घालतोय तडक्यासाठी. आणि आता त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा तिखट आणि चवीनुसार मीठ घालतोय. आपण शिजवून घेतलेली मूग ह्याच्यामध्ये आता घालून घेणार आहोत. मी ती घोटून घेतली होती. टोमॅटो आणि मूग एकजीव झाले घोटून. अशा प्रकारे सिंपल अशी भाजी पण छान लागते.